पुनश्या बंटी यावेळेस समोर खेळलाय, फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. गॅप झोन मोठा, डाऊन द ग्राउंडचा देखण्या स्ट्रोक, मोहन पारदीचा तडाखा, सेडू सीमा पार 4 धावा. आतमध्ये बंटीची पाहायला मिळते. समोर मात्र एक भरपूर चांगला फलंदाज कर्जत टेनिसचा बाहुबली मोहन. हलक्या हाताने टॅप केले डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही, चेस करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सेंडू फरार. अजून एक दर्जेदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 बॉल फेकलेत गोलंदाज बंटीनं, 2 चौकार वसूल केलेत मोहननं आणि धावफलकावरती टोटल 8 धावा. शेवटचा बॉल शिल्लक पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज मोहन पारधी, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो खेळाडू आज स्ट्राईकवरती मोहन पारधी. यावेळेस कोदून काढलाय समोर, परंतु तिथे खराब फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती टोटल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना कोमलवाडी संघाची 9 धावा. च्या गतीने मात्र 11 धावा धावफलकावर. गोलंदाजी चांगली राहते कोलारे संघाची. वेगवान तर्रार गोलंदाज पाहतोय आपण. पहिलं षटक हाताळलं बंटीने, चांगलं षटक, 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर संभाजी, इथून टॅपिंग क्रिकेट, स्लिप मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक पंबल झाला, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि पंचांचा इशारा येतोय. ह्या मिळतील त्या नशिबाच्या 4 धावा. मोहन पारधीच्या बॅट मधून आलेला हा अजून एक चौकार. संभाजी चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. इथून ज्या झालेल्या चुका तुम्हाला शेवटच्या मुवमेंटला मात्र त्याची किंमत मोजावी लागेल कोलारे संघ. मोहन पारधी सारखा गोलंदाज जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जीवन द्याल, तर असं जर संधी द्याल तर नक्कीच आक्रमक पॅटर्न करेल, यात मात्र तिळभरी शंका नाहीये. संभाजी तयार, राईट आर्म राऊंड विकेटने. समोर मोहन पारधी, इथून येईल ब्लास्ट, चेंडू येईल 1 बाउंस सीमारेषा पार, चौकार. फाईन लेगला आलेला चौकार, इथून झालेले मिसफील्ड, त्यानंतर आलेला चौकार. धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर. आता आक्रमणाला सुरुवात केली मोहन पारधीने. टेनिस विश्व क्रिकेटमध्ये इथून मात्र चांगलं नाव आपलं गाजवलंय ते या आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये मोहन पारधीने. कोंबळवाडी गावचा एक अष्टपैलू खेळाडू. संभाजी तयार, शेवटचा बॉल, अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हर बदला चांगला हाताळला जाईल का? इथून अजून एक टॅप करण्याचा प्रयत्न, पंच वळताय आमच्याकडे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटका अखेरीस 19 धावा धावफलकावर. जमेची बाजू म्हणजे अजून एकही विकेट गमावला नाहीये कोंबळवाडी संघाने. मात्र प्रकाश पारदे आणि बालचंद्रची कुठेतरी कमतरता जाणवते. सलामीवीर आपण नेहमी पाहतोय मोहन पारधे, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि तेच काम केलंय सध्या तरी महेश या फलंदाजाने. राईट आर्म ओव्हर द विकेटने. गोलंदाज रवी होतोय तयार स्ट्राईक एंडला. मोहन पारधीला पाहतोय. रवी तयार गोलंदाजी मार्कवर. मोहन पारधीसाठी इथून सन्मान देण्याचा प्रयत्न. इथून डीप पाईन लेगला चेंडू चाललाय, सीमारेषा पार, चौकार. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं आणि डीप पाईन लेग मध्ये चांगला चौकार आलाय मोहनच्या बॅट मधून. 24 धावा धावफलकावर. इथे धावा मात्र जमा करण्याचं काम करतोय मोहन पारधी. चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या बंटीने, त्यानंतर संभाजीने 10 धावा खर्च केल्या. इथून तिसऱ्या षटकामध्ये रवी हा फलंदाज किती धावा खर्च करतोय. इथून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थोडासा पंबल झालाय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झाला असता तर नक्कीच विकेट मिळाली असती, मात्र स्ट्राईक एंडला
थ्रोची पैकी खराब झाले तिथून मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावा चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण करणारे टीम मात्र मोहन या फलंदाजाला टार्गेट करून नक्कीच असेल, कारण मोठा विकेट आहे आणि त्याच्यावरती नजरा असतील. इथून मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ झोन लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून आलेला मोहन पारधीचा ब्रँड षटकार. षटकाराच्या साह्याने मात्र धावफलक वेगाने फ्लाय होते. 32 या अंकावर जाऊन पोहोचलाय. इथून मात्र रविवरती आता आक्रमणाला सुरुवात केली. जसा षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक राहिलाय रवी या गोलंदाजाचा. एक षटकार चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये. मात्र चांगली गोलंदाजी 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात रवीने. इथून स्ट्राईक खेळण्याचं काम मी तर म्हणेन नक्कीच मोहन पारधीनं केलं. एक सिंगल ॲड होईल फक्त शेवटच्या बॉलवर. पंचांचा इशारा तर तिसरं षटक समाप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा धावफलकावर. प्रत्येक ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने सध्या बॅटिंग करतो या कुंभळवाडी संघ. आणि शेवटचं स्लोगरचं षटक. स्लोगरच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल मोहन पार. रेषेवरती नो नसणारे, रेषेच्या पलीकडे जर बॉल पडला तर नो दिला जाईल. या स्पर्धेचा नियम पाहतोय आपण. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आणि भरपूर असे नियम आहेत. अजून एक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 टप्पा अखेरीस चौकार. बॉलर नेम शेवटचं स्लोगरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर समीरला पाहतोय. इथून समीरला मात्र इथून कमबॅक करावा लागेल, कारण स्ट्राईक एंडला पाहतो या मोहन सारखा एक विस्फोटक फलंदाज. 38 धावा धावफलकावर लागल्या गेले. तिथून दिमागदार फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका. इथून आलेला सलगचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. मोहन पारधीचा ब्रँडेड चौकार. धावफलक या बळ्यास वेगाने प्लाय होतं. स्लोगरच्या षटकामध्ये हाणामारी करायची, इथून मात्र ती करायला सुरुवात केली मोहन पारधे. सलगचे 2 चौकार आलेत. 42 धावा धावफलकावर. 50+ धावा तरी बनवाव्या लागतील, कारण समोर तेवढाच ताकदीचा संघ बंटी सारखा एक विस्फोटक फलंदाज कोलारे संघाकडे. इथून परफेक्ट यॉर्कर. एक धाव वेगाने घेतले. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक उचल पे करेल तोपर्यंत सिंगल ॲड आणि डबलला मात्र कन्वर्ट केला. या गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग महेश आणि मोहन पारधी या 2 फलंदाजा दरम्यान. 44 धावा धावफलकावर. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या पूर्वार्धातील. किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल कोलारे संघासमोर. इथून लोअर फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय सीमारेषा पार. या ओव्हर मधला तिसरा चौकार मोहनच्या बॅट मधून आलेला. स्लोगरच्या षटकामध्ये चांगले हाणामारे होते. धावा बनल्या जातात. इथून 48 धावा धावफलकावर. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या पूर्वार्धातील. 2 बॉलवरती 2 मोठे फटके येतील का मोहनच्या बॅटमधून? ती क्षमता आहे मोहनकडे. इथून मात्र 50 कंप्लीट होईल का? चालेल 51 धावांची बहारदार इनिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट पारी खेळतोय. अजूनही उर्वरित 1 बॉलचा खेळ शिल्लक असेल. मोहन पारधी नक्कीच बॅट वरती करायचे आपले. 50 कंप्लीट झाले आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव, ज्याच्या नावावर बऱ्याचशा 50 असतील. स्ट्राईक एंडला शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या पूर्वार्धातील. मोठा फटका लगावायचा होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. मात्र डीप फाईन लेगला चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. हा येईल अजून एक ब्रँडेड चौकार मोहन पारधी ब्रँड. आणि इथून मात्र चांगली फटकेबाजी मोहन पारधीची.
पंच